समर्थ रामदासांच्या उत्तम गुणांविषयी आज आपण थोडंसं बोलणार आहोत. दासबोधामध्ये त्यांनी उत्तम गुणांचं, जशी मूर्खांची लक्षणं सांगितली तशी उत्तम गुणांची लक्षणं सांगितली. आणि हे उत्तम गुण म्हणजे नीट विचार केला तर लक्षात येतं की कुठल्याही सुसंस्कृत, सुशिक्षित, चांगल्या माणसाच्या अंगी आवश्यक असलेले गुण असं त्याचं स्वरूप आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट जाणवते की रामदासांच्या एकूण शिकवणुकीचं जे सूत्र आहे की अखंड सावधानता, विवेकबुद्धी आणि वैराग्य या 3 शब्दांमध्ये रामदास उभे करता येतात. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी केलेला हा एक उपदेश म्हणा किंवा त्यांच्या अनुभवातनं आलेल्या अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. रामदासांचं एक वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की रामदास हे व्यवहारवादी होते, अशा अर्थाने की भोवतालच्या जगामध्ये काय चाललेलं आहे आणि माणसाचं इहलोकातलं जीवन कशामुळे सुखावह होईल त्या दृष्टीने त्यांना ज्या गोष्टी वावरताना जीवन जगताना उपयोगी आहेत त्या गोष्टी रामदास सांगताना दिसतात. हे रामदासांचं वैशिष्ट्य आहे. अगदी आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर ज्ञानेश्वरांपासूनचे सगळे कवी हे निवृत्ती मार्गी होते आणि रामदास हे प्रवृत्ती मार्गी होते. निवृत्ती मार्गी याचा अर्थ असा की या इहलोकातली सुख किंवा देहबुद्धी ही सगळी नष्ट करून मोक्षप्राप्तीच्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा असा उपदेश सर्व संतांनी केला. पण रामदासांनी मात्र या जगामध्ये जगताना आपलं जीवन कशामुळे सुखावह होईल याचा विचार केला. दुसरं एक रामदासांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा राष्ट्रवाद. त्यावेळेला महाराष्ट्र राष्ट्र म्हणून स्थापित झालेलं नव्हतं. शिवाजी नंतर पुढे आला, त्यांनी स्वराज्य स्थापना केली वगैरे, तो इतिहास थोडा पुढचा आहे. पण रामदासांना ही दृष्टी होती आणि याचं एक कारण म्हणजे रामदास हे महाराष्ट्रभरच सतत फिरत राहिलेले आहेत, भ्रमण करत राहिलेले आहेत. ते अतिशय कुशल संघटक होते आणि भोवताली चांगली माणसं गोळा करून या महाराष्ट्रातल्या लोकजीवनाचं, महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचं, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं आणि त्यातून त्यांना जे जाणवलं ते त्यांच्या साहित्यामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. समर्थ रामदास असं आपण म्हणतो, पण रामदासांनी स्वतःला समर्थ म्हटलेलं नाही, त्यांनी श्रीरामाला समर्थ म्हटलेलं आहे. त्यांच्या शिष्याने नंतर समर्थ संप्रदाय असा त्याला नाव दिलं, पण हे रामदास हे नावाप्रमाणे श्री प्रभू रामचंद्रांचेच दास म्हणून वावरलेले आपल्याला दिसतात. दासबोध हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ. त्या ग्रंथामध्येही अनेक प्रकारचं निरीक्षण आपल्याला दिसतं. हे सगळं त्या काळामध्ये रामदासांनी केलं. तो काळ कसा होता तर अत्यंत विपरीत काळ होता. हे जे 16 व 17 शतक मुस्लिम आक्रमणांचा काळ होता, त्या काळामध्ये समाज विस्कळीत झालेला होता. आपल्या धर्मावरची श्रद्धा लोकांची ढळलेली होती. हिंदूंची देवळं तोडली फोडली जात होती, मूर्तींची मोडतोड केली जात होती, स्त्रियांवर अत्याचार होत होते, धर्मग्रंथ नष्ट केले जात होते. आणि असं हे सगळं समाजामध्ये वातावरण असल्यामुळे सर्वसामान्य माणूस हा अतिशय अस्वस्थ आणि सैरभैर झालेला होता. काय योग्य काय अयोग्य याचा विचार न करता अनेक माणसं दर्ग्यात जायला लागली, पीराला भजायला लागली, असे काही काही प्रकार सुरू झालेले होते. एक साधा नियम असा असतो की जे जिथं असतात ते जिंकून ज्यांना गुलामी ज्यांच्या नशिबी येते ती लोक त्यांचं अनुकरण करतात, कारण ते प्रभावी असतात. तसं आणि त्याचा प्रभाव हा सर्वसामान्य लोकांवर फार लवकर पडतो. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा हे झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की त्यांनी तर धर्मप्रसारही केला आणि खूप नुकसान त्यावेळेला आपलं झालेलं आहे. तर ही सगळी परिस्थिती जर बदलायची असेल आणि लोकांना आपल्या हिंदू धर्माबद्दलचा स्वाभिमान, आपल्या धर्मातली चांगली तत्व, आपला आचार
आपले संस्कार हे सगळे सांगायचे असतील तर सतत फिरत राहून लोकांमध्ये वावरून त्यांची मनं आणि मतं बदलवण्याचं कार्य हे करणं भाग आहे, हे रामदासांना कुठेतरी जाणवलं होतं. त्यांनी जागोजागी मठस्थापना केलेली आहे, आपल्याला माहिती आहे, रामदासी मठ. आणि अगदी महाराष्ट्रात नाही, तंजावरमध्ये सुद्धा ते पोचलेले होते. तंजावरचं जे सरस्वती महाल ग्रंथालय आहे, मी 2-3 वेळा तिथे गेले, तर तिथे त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा दासबोध आहे. त्या लिपीमध्ये एवढ्याशा अशा आकाराचं ते पुस्तक आहे. आणि रामदासांचा एक असा मोठा फोटो आहे, थोडा वेगळा आहे. आपण जो बघतो त्याच्यापेक्षा थोडा पोशाख आणि हे वेगळं आहे, पण रामदासांचा तो फोटो आहे. तर असं म्हणजे तिथपर्यंत तो प्रभाव, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की नामदेव पंजाबापर्यंत गेले आणि त्यांनी प्रचार केला, तसं रामदास सुद्धा पुष्कळ ठिकाणी हिंडलेले आहेत. काही ठिकाणी त्यांचे शिष्य पोचले असतील. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे रामदासांच्या मठामध्ये त्या काळामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या. म्हणजे आपण म्हणतो की स्त्रीला काही किंमत नव्हती किंवा तिला समाजात मान नव्हता किंवा तिला शिक्षण घ्यायला बंदी होती, हा काळ होताच होता. पण रामदासांचं एक वैचारिक पुढारले पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आणि चांगल्या शिष्या सुद्धा त्यांच्या मठामध्ये काम केलेलं त्याने आपल्याला दिसतं. तर हे सगळं रामदासांचं जे एकूण कर्तृत्व आहे त्याची पार्श्वभूमी थोडीशी ही लक्षात घ्यायला पाहिजे की या काळामध्ये व्रतवैकल्य किंवा उपास तापास आणि सगळा जो अनाचार होता त्याचा एक विकृतीकरण ज्याला आपण म्हणतो समाजामध्ये होतं, तसा तो काळ होता. नवस बोलायचे किंवा प्राणी हत्या हे सगळं चालू होतं आणि त्याला आळा घालणं, खरा धर्म काय आहे हे सांगणं हे फार महत्त्वाचं होतं आणि रामदासांनी ते काम आपल्याला केलेलं दिसतं. महाराष्ट्रामध्ये आपल्याला 5 भक्ती संप्रदाय दिसतात. एक पहिला नाथपंथ, त्याच्यानंतर भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय. या 5ही संप्रदायातल्या, संप्रदाय म्हणजे काय तर सद्गुरूंकडून परंपरेने आलेलं सर्व प्रकारचं सम्यक असं ज्ञान, त्याला संप्रदाय म्हणतात. की त्या गुरूंनी जी शिकवण दिली ती शिकवण आत्मसात करून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणं, तेव्हा तो संप्रदाय वाढत जातो आणि समाजामध्ये दृढमूळ होतो. या 5ही भक्ती संप्रदायांनी आपापल्या परीने समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता मी म्हटलं त्याप्रमाणे महानुभाव पंथ तर या सगळ्यापेक्षा वेगळा होताच आणि समर्थ संप्रदाय हा तर पूर्णपणे वेगळा होता. एक आहे दासबोधावर काय किंवा एकूणच त्यांच्या रामदासांच्या काय तुकारामांच्या काय लेखनावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहेच. हा ज्ञानी यांचा राजाच आहे. तुम्ही काही वाचा, एकनाथ हाती घ्या, तुकाराम घ्या किंवा रामदास घ्या, आपल्याला ज्ञानेश्वरी ही डोकावताना दिसतेच. त्याच्यामध्ये थोडीफार अधूनमधून भगवद्गीता सुद्धा येते, त्याच्यामधली शिकवण त्या ठिकाणी दिसते. फरक कुठे जाणवतो की ज्ञानेश्वरांची 12व्या-13व्या शतकातली भाषा आणि यांची 16व्या शतकातली भाषा म्हणजे शतकापेक्षा सुद्धा हे व्यक्तिगतच आहे की ज्ञानेश्वर हे अतिशय मृदू मुलायम असे सुंदर उपमा अलंकार अनुप्रास असे अलंकार वापरत तऱ्हेतऱ्हेचे दृष्टांत देत आपला मुद्दा खुलवत नेताना आपल्याला दिसतात. रामदासांची भाषा मात्र त्यांच्या पायातल्या खडावांसारखी खडबडीत आहे. अगदी खड 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 आणि विलक्षण स्पष्टोक्ती, शिस्त. म्हणजे एखादा कुशल कर्णधार नेता कसा असतो की त्यांनी त्यांच्या शिष्यवर्गाला सुद्धा आचारसंहिता हा आजचा शब्द आहे पण घालून दिली होती की मठामध्ये सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतची दिनचर्या आखून दिली होती. म्हणजे ही शिस्त, हे संस्कार, ही नीतिमत्ता, हे सगळं रुजवण्याचा प्रयत्न आणि त्यांनी शिष्यांमध्ये रुजवलं तेव्हा ते समाजामध्ये पुढे रुजवणार. तर अशा तऱ्हेची रामदासांची भाषा सुद्धा आपल्याला ओबडधोबड खडबडीत अशी दिसते. त्या भाषेमध्ये गोडवा फार कमी आहे पण त्यांचं सौंदर्य काय आहे, विचार सौंदर्य आहे. सगळ्याच ग्रंथांमध्ये विचार आहे पण रामदासांच्या मध्ये ते विचार आहेत आणि मुख्यतः ते
जीवनोपयोगी विचार आहेत. केवळ मोक्षप्राप्तीसाठी पुढे तुमच्या काय होईल मृत्यूनंतर त्याचा विचार करा असं न सांगता आज तुम्ही जे जगता आहात त्या भोवतालची सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय परिस्थिती याकडे लक्ष वळवा. म्हणजेच थोडक्यात उघड्या डोळ्यांनी जगा, सावधानतेने जगा. हा उपदेश रामदासांनी सगळीकडे केलेला आपल्याला दिसतो. हा उपदेश जगण्याचा करत असताना रामदासांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू होते की आता मी म्हटलं की अगदी एखादा कुशल कठोर असा प्रशासक असतो तशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पण या व्यक्तिमत्वाला एक रसिकतेचीही बाजू होती. धन्य ते गायने कळा हे सुद्धा रामदासच म्हणतायत. आणि मठामध्ये वगैरे ते नक्की छान भजनं किंवा असं त्यांचा होत असणार. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांना निसर्गाचं अतिशय प्रेम होतं. शिवथरगळीसारखी जागा आपल्या परिचयाची, तर तिथे ते राहत होते. काय सुंदर धबधबा, डोंगर भोवताली आणि एक घळ मध्ये आहे आणि शांत निवांत ठिकाण की भोवतालच्या जगाचा कोणाचाही उपद्रव तिथे नाही आणि निवांतपणे साधना ध्यानधारणा करता येईल अशा प्रकारच्या जागा. हा सह्याद्री असा काही पसरलेला आहे आणि अशा दऱ्याखोऱ्यांमध्ये अनेक जागा या लोकांनी शोधून काढल्यात. आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. पण ज्यांना हे करायचं असतं ती माणसं बरोबर त्या त्या ठिकाणी जातात आणि ते स्थल महात्म्य आपोआपच निर्माण होतं. तसं आपल्या थोडंफार जवळचं असं शिवथरगळ आहे. तर हे पुन्हा आपल्याला रामदासांचं वैशिष्ट्य दिसतं. निसर्गामध्ये ते नुसतेच राहिलेले नाही तर तिथले वृक्ष, वनस्पती, वेली, फुलं यांचं त्यांना ज्ञान होतं. त्यांचा औषधी उपयोग त्यांना माहीत होता आणि त्याचीही वर्णनं त्यांनी केली आहेत. म्हणजे एकीकडे धर्मकारण, राजकारण, निसर्ग, गायनकळा किती गोष्टी होत्या पा. आणि अंतःकरणामध्ये एक आर्द्रता होती, ओलावा होता. करुणाष्टक जर वाचली तर खरंच आपल्याला आतून भरून येतं. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, किती आर्त असं त्यांनी तो धावा केलेला आहे. आणि स्वतःकडे अतिशय विनम्र भूमिका घेऊन ईश्वराची ही प्रार्थना, म्हणजे आपण जे म्हणतो ना की एक संपूर्ण शरणागती ही एक अत्यंत अवघड गोष्ट असते आणि रामदासांसारख्या व्यक्तीने ही पत्करावी याच्यात त्यांचं मोठेपण आहे. तर अशा प्रकारे हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुण दिसतात. पंढरपूरला गेल्यावर सुद्धा तिथे त्यांना विठ्ठल न दिसता राम दिसला. तिथे का रे उभा श्री रामा मनमोहन वेग श्यामा. तेव्हा इतकी एकतानता, इतकी तद्रूपता म्हणजे अंतर्बाह्य त्यांच्या मनामध्ये राम ठसलेला होता आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने रामदास हे नाव त्यांचं सार्थ आहे असं मला वाटतं. धर्म ही चीज काय आहे? धारयती इति सहा धर्म. हा आज धर्माला विरोध होतो. निधर्मी आपण असावं, धर्म जात पात मानू नये, बरोबर आहे. पण धर्म हा लोकांना जगण्यासाठी आवश्यक असतो. स्वधर्म, स्वभाषा, स्वराष्ट्र. रामदासांची हीच धारणा होती की हिंदू धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर राजा हिंदू असला पाहिजे, तोच हे करू शकतो. तर त्यामुळे त्यांनी ती प्रेरणा, प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि आता त्याच्यावरही वाद आहेत ते शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही वगैरे वगैरे. त्याकडे आपण दूर सरूया ते. पण आपल्याला स्पष्ट दिसतं की रामदासांनी आनंदवन भुवनाचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये खरोखर सुजलाम सुफलाम अशी ही भूमी, पराक्रमाची, शूरवीरांची भूमी आणि तिथे खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्थापना. स्व या शब्दामध्ये केवढा अर्थ आहे बघा, की आपलं जर नसेल तर एक आपलं घर आणि भाड्याचं घर याच्यात कसा फरक असतो. आपल्याला मनाला येईल तसं तिथे काही करता येत नाही आणि इथे तर गुलामीच. तेव्हा गुलामगिरीत बाहेर पडून स्वतःचं राज्य निर्माण करणं ही काळाचीच गरज होती. मुस्लिम आक्रमणामुळे म्हणजे विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त झाल्यापासून जे सगळी अवनती चालू होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या 3 स्वाऱ्या झाल्या, आपल्याला इतिहास माहित आहे.
आणि तिथून जी सगळी पडझड होत गेलेली होती ती सावरायला दुर्दैवाने इतके मोठे संत त्या काळामध्ये होऊन गेले, तेव्हा त्यांना राजकीय दृष्ट्या काही करता येणं शक्य नव्हतं, पण त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. आणि एकनाथांमध्ये सुद्धा हे दिसतं, रामदासांमध्ये सुद्धा हे दिसतं की काय घडायला पाहिजे समाजामध्ये हे त्यांना अचूक कळत होतं. आणि त्याचा परिणाम कुठेतरी शिवाजी महाराजांवरती निश्चित झालेला आहे, कोणी मानो अगर न मानो. संभाजीला त्यांनी जे पत्र लिहिलं आहे त्यात सुद्धा शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप हे रामदास लिहितात. त्याचा अर्थ शिवाजी महाराजांचं महत्त्व आणि त्यांच्याकडनं जे झालेलं आहे कार्य किंवा व्हायला हवं त्याची जाणीव रामदासांना नव्हती. तेव्हा केवळ विरोधासाठी विरोध वगैरे ह्या अनेक गोष्टी असतात, ते आपण सोडून द्यायचं, राजकारण आहे ते. परंतु इतकी दूरदृष्टी आणि वास्तवात पाय रोवून हा माणूस भोवताची परिस्थिती न्याहाळत होता आणि त्यावर उपाय शोधत होता, लोकांना त्या प्रकारचा मार्ग दाखवत होता. आणखीन एक गोष्ट रामदासांमध्ये दिसते ती म्हणजे त्यांनी स्वतः संसार केला नाही, पण प्रपंच करावा नेटका हे सांगितलं. कारण सर्वसामान्य माणसांना प्रपंच सोडून पूर्णपणे परमार्थामध्ये झोकून देणं हे अवघड आहे हे त्यांना कळत होतं. हाच वास्तववाद. लोकमानस जाणणं किंवा आजच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो ना की लोकांची बरोबर नाडी ओळखणं की काय असेल त्यांच्या मनामध्ये, त्यांना काय शक्य आहे, सर्वसामान्य माणसाची धाव किंवा झेप कुठपर्यंत असते याचं भान असणं हे फार महत्वाचं होतं. आणि रामदासांनी ते अचूक दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, इव्हन एकनाथांनी पण सांगितलं, ते स्वतः तर गृहस्थाश्रमी होते, व्यवस्थित संसार करून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, उत्तम आध्यात्मिक उपदेश केला, हे सगळं केलेलं आहे. आणि या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. मी आता म्हटलं तसं विवेक हा शब्द सतत त्यांच्या लेखनामध्ये येतो. विवेक म्हणजे सारासार विचार शक्ती, चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय करता येणं आणि तो अंमलात आणता येणं. कळत असतं सगळ्यांना, पण कृती घडायला पाहिजे आणि ती कृती घडण्यासाठी प्रेरणा देणारी ही माणसं होती. प्रपंच करावा नेमका, पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाणं. सावधानता म्हणजे दुसरं सांगितलं, अखंड सावधानता म्हणजेच अखंड जागृती, नित्य नवा दिस जागृतीचा असं जे म्हटलेलं आहे. सतत जागृत, आणि ही जागृती सगळ्या प्रकारची. परकीय आक्रमण असल्यामुळे सर्व प्रकारची जागृती म्हणजे स्वतःचा प्रपंच सांभाळणं, पैसा अडका सांभाळणं, स्त्रियांची नीतिमत्ता सांभाळणं, हे सगळं होतं. आणि त्याचबरोबर आपल्या धर्माविषयीची, आपल्या संस्कारांविषयीची सावधानता ही पण होती. की फार पटकन माणसाची मनं विचलित होतात की अरे आपण हेच का करत राहायचं, हे सांगतायत ते कशावरनं चुकीचं, आणि माणसं तिकडे वळतात. कारणं अनेक होती. आता मी उल्लेख केला की ब्रिटिशांच्या काळामध्ये दारिद्र्य, गरिबी, जातीयता यामुळे भराभर लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, कारण त्यांनी त्यांना जवळ केलं आणि आपण त्यांना तुच्छ लेखत होतो. वर्णाश्रम धर्म असल्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही 4 वर्ण आपण उराशी कवटाळून बसलो आणि शूद्रांच्या नशिबी कायम शूद्रत्वच दिलं आणि त्यातून मग त्यांना तो मोह झाला. साधी गोष्ट आहे की जी व्यक्ती आपल्याला प्रेम देते त्याच्या आपण जवळ जातो. समजा आईपेक्षा मावशी जवळची वाटते, आत्या जवळची वाटते. हे का होतं? तर आईचं प्रेम नसतं असं नाही, पण अधिक व्यक्त ते होत असेल किंवा अधिक समजून घेत असेल ती व्यक्ती. तसं या वर्गाला ब्रिटिश मिशनऱ्यांनी, अर्थात त्यांना आपलं प्रेम बिन काही नव्हतं, त्यांना धर्मप्रसार करायचा होता, पण प्रेमाला भुकेलेल्या माणसाला हे लक्षात येत नाही. तसंच मुस्लिम आक्रमणाच्या वेळेला सुद्धा, आणि काही वेळेला जबरदस्तीनेही झालं सगळंच काही, आणि मुसलमान आणि ब्रिटिश याच्यामध्ये खूप फरक होता, तो परत वेगळा विषय आहे. पण हे सगळं घडत होतं आणि म्हणून सावधानतेचा इशारा
रामदास सतत देत आहेत की तुम्ही समजून घ्या, जी तुम्ही कृती करताय त्याचा अर्थ काय आहे हे कळलं पाहिजे. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, प्रपंच सुखे नैव करावा, परी काही परमार्थ वाढवावा. प्रपंच करा, पण प्रपंचाला परमार्थाची जोड असलीच पाहिजे. आज 21व्या शतकामध्ये आपण असं म्हणतो आहोत की जीवनाला आध्यात्मिक बैठक पाहिजे. तरुण पिढीला तरी सतत सांगण्याची वेळ आलेली आहे की हे जे सगळं बाहेरचं चकाचक दुनिया जी दिसते आहे त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. आज ज्या घटना सध्या घडत आहेत आणि जिथे छापे टाकायला लागत आहेत, अमुक होत आहे, तिथे कोण आहे? सगळी तरुण पिढी आहे. तेव्हा हे जे काही सगळं होत आहे याचं कारणच हे आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या प्रकारे झालेली नाही. आणि काहीही चांगलं करायला गेलं तर त्याच्यावर टीका. शाळेमध्ये भगवद्गीता शिकवा असं म्हटलं की झालं लगेच त्याच्यावर टीका. आता गीता शिकवण्यात वाईट काय आहे? तो काय राजकीय प्रचार नाही आहे, आपला धर्मग्रंथ आहे, शिकवण त्याच्यातली चांगली आहे, पण ते नाही. मग कुठेतरी एवढासा संतांचा एखादा उतारा, एखादी ज्ञानेश्वरीतला उतारा असतो, रामदासांचा एखादा वेचा असतो, मध्ये मग वामन पंडित किंवा रघुनाथ पंडित असतात की झालं, टेक्स्टबुक तयार झालं. मग तिथे शिकवण्यावर जबाबदारी अशी येते की त्या उतार्याच्या निमित्ताने त्या व्यक्तिमत्वाचा सखोल परिचय त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे, तेव्हा त्यांच्या मनावर ते ठसेल. तर हे घडत नाही आपल्याकडे. इतिहासाच्या बाबतीत तेच आहे, मराठी विषयाच्या शिक्षकांच्या बाबतीतही तेच आहे. आणि त्यामुळे मग या पिढीवरती हे संस्कारच होत नाही. आणि लहान वयामध्ये कोणाला आवडतंय पर्वचा म्हणा 2 तास तिथे बसून काय हे पाठ करा, फार थोडी जण अशी असतात. आणि आज तर मुलांना वेळच नाही. तेव्हा हे संस्कारच झालेले नाही. त्यामुळे अंतर्मुखता या पिढीला माहिती नाही, जी आपल्या पिढीला माहीत होती. आपोआप हे संस्कार होत होते. रामदास हेच सांगतायत की हे प्रपंच सुखे नैव करावा, परी परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे बरे नव्हे. किती साधी ओळ आहे बघा. आपण रोजच्या व्यवहारात म्हणतो की हे काही बरं नाही बरं का. तेच रामदास सांगताय की हे बरं नाही. परमार्थ वाढवावा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची कर्तव्य सोडा आणि देवदेव करत बसा, असं अजिबात नाही. त्या जबाबदाऱ्या टाळू नका, पण त्याला जोड, त्याचा पाया तुमच्या जगण्याचा कुठेतरी हा असायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. त्या प्रपंच आणि परमार्थ यातला हा समतोल सांगणारी ही 2 व्यक्तिमत्व होती, एकनाथ आणि रामदास. याचं कारण असं आहे की संसारामध्ये जर माणूस सुखी असेल तर व्यक्ती म्हणून तो सुखी राहतो आणि मग समाज सुखी होतो. आपल्याला जे असंतुष्ट माणसं बऱ्याच बाबतीमध्ये काहीतरी विपरीत वागताना जे दिसतात त्यांच्या घरातच कुठेतरी, काही वेळेला वागण्यामुळे, काही वेळेला काही संकटांमुळे, अनेक कारणं असतील. म्हणजे मन आपली स्थिर असणं, स्वच्छ असणं, मोकळी असणं हे आवश्यक असतं. तितका निरोगी आणि निकोप समाज आपल्याला भोवताली निर्माण झालेला दिसतो. आज बरेचदा अशी परिस्थिती आहे की माणसाची मनच विस्कटलेली आहेत आणि त्याचा अनेक कारणं आहेत की जुळवून घेणं माहिती नाही, अपेक्षा अफाट आहेत आणि त्यामुळे आज लग्न आणि 2 महिन्यात घटस्फोट हे जे काही प्रकार होत आहेत त्याचा अर्थच आहे. मग एवढाही शिक्षण घेऊन तुम्ही करता काय? एवढंही जर तुम्हाला समजत नसेल, अगदी क्वचित एखादी गोष्ट घडू शकते, नाही असं नाही की अपरिहार्यच कारण असतं घटस्फोटाला किंवा काही. तर हा मुद्दा कुठे येतो की या सगळ्याच्या पाठीमागे सावधानता, विवेकबुद्धी, म्हणजे बाह्य गोष्टीला न भुलणं, मग ती कुठली असेल. आणि आज बरोबर आपल्याला ते चित्र दिसतंय की बाह्य गोष्टीला माणसं, तरुण माणसं काय किंवा इतर विशेषतः तरुण पिढी ही भुलताना आपल्याला दिसते आणि त्यांचा मार्ग हा चुकतोय. तेव्हा राजकारण, धर्मकारण, संघटन या सगळ्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि एवढं करूनही ते म्हणतात काय, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. राजकारणाला त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरच ठेवलेलं आहे. राजकारण महत्वाचं आहे असं नाही, हरिकथा महत्वाची आहे, कारण ते शाश्वत समाधान देणारी ती गोष्ट आहे. सर्वसामान्य माणसाला काही अडचण आली की देव आठवतो, पण कायमच देवाचं स्मरण ठेवा ना.
ते का नाही, तर हे त्यांना त्याच्यातनं सांगायचं आहे. तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. सर्वांविषयी सावधपण, घरातल्या माणसांविषयी सुद्धा, मुलाबाळांविषयी सुद्धा, नवरा बायकोंमध्ये सुद्धा सावधपण सगळ्या प्रकारचं. म्हणजे सावधपण म्हणजे संशय असं नव्हे, तर सगळ्या प्रकारचं. आर्थिक बाब असतं, आरोग्य असतं, कितीतरी घटक असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की स्त्री ही सगळीच मंत्री आहे. ती अर्थमंत्री आहे, आरोग्यमंत्री आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी घरामध्ये बघाव्या लागतात आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये बघाव्या लागतात घरातल्या माणसांच्या. तर ही सावधानता आणि विवेकबुद्धी आणि आपल्या धर्माविषयीची जागरूकता हे रामदासांचे विशेष आपल्याला दिसतात. नंतर एक महत्वाचं विधान मी जे वाचलं ते मला सांगावंसं वाटतं की रामदासांनी आपल्या शिकवणुकीत राजकारणाचा अंतर्भाव हे तर वैशिष्ट्य आहे, पण हिंदू राष्ट्रवाद हे त्यांच्या संप्रदायाचं अधिभौतिक अंग होतं. तर आत्मसाक्षात्कार हे आध्यात्मिक अंग होतं. तेव्हा आत्मसाक्षात्काराकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही, पण आत्मसाक्षात्कार सगळ्यांपर्यंत पोचत नाही, तेवढी सगळ्यांची पात्रता नसते. आणि म्हणून त्यांनी प्रपंचाबद्दलचंही थोरवी सांगितलेली आहे. आणि हिंदू राष्ट्रवाद त्या काळामध्ये या माणसाला हे स्वप्न कसं काय पडलं असेल, हे खरोखरच कौतुकाची अशी गोष्ट आहे. तेव्हा रामदासांच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट याच अनुषंगाने महत्त्वाची म्हणजे त्यांनी रामनवमी आणि हनुमान जयंती हे 2 उत्सव सुरू केले. बलोपासना, शारीरिक क्षमता असणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजेच आरोग्य उत्तम असणं. त्यासाठी व्यायाम, सूर्यनमस्कार हे जे काही सगळं त्यांनी सांगितलं, किती दूरदृष्टी होती बघा. अगदी आपल्या पिढीपर्यंत सुद्धा मला जाणवतं की कधी कोणी सक्ती नाही केली की तुम्ही व्यायाम रोज केलाच पाहिजे. आत्ता लोकांना योगाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे आणि लोक मोठ्या संख्येने योगासाठी जात आहेत. आणखीन एक गोष्ट मला खरं तर थोडं वाईट वाटतं की हास्य क्लब आहे आणि 4 लोकात बसून हसा ना, गप्पा मारा, पण हे करावं लागतंय. याचं कारण एकाकीपण, कोणी बोलायलाच नाही, कोणी हसायलाच नाही, अशी अवस्था अनेक ठिकाणी आपल्याला म्हणजे माणसं आहेत पण ती आपली वाटत नाही किंवा त्यांना आपण नकोय, आपल्याला ते नकोय, असं झालेलं आहे. म्हणजे माणूस माणसापासून मनाने तुटत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे मग हे असे क्लब काढावे लागतात. मला तर हे हास्यास्पदच वाटतं खरं सांगायचं तर. मला टीका करायची नाहीये कुठल्याही क्लबवर किंवा कशावर. त्या हास्य क्लब काय, असं कृत्रिम हसता येतं का, कृत्रिम रडता येतं का? आम्ही मुंबईमध्ये टिंगल करायचो, या मारवाडी बायका अशा काय घडलं की ओळी अशा ग्रुप करून बसायच्या आणि रडतायत. अरे काय, असं कधी रडू येतं माणसाला? ठरवून की आता रडायचं, आता हसायचं, असं नाहीये. या नैसर्गिक उमलून येणाऱ्या भावना आहे, आनंद काय, दुःख काय, कुठलीही गोष्ट. पण हे घडतंय आजचं कारण की असं सहजतेने होत नाहीये ना. मग आपल्याला कुठेतरी वाट मिळायला पाहिजे, आउटलेट पाहिजे भावनांना. मग चला एकत्र या आणि हसा, कसे का होईना. हे असं हे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये मला तरी काही फार अर्थ वाटत नाही. रामदासांनी रथाची परंपरा सुरू केली जी महाराष्ट्रामध्ये नव्हती. इतर दक्षिणात्य भागामध्ये बघा रथयात्रा किंवा देवाची रथामधनं मिरवणूक वगैरे ही तिथे होती. तेव्हा भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य ही सूत्री. आणि या मठामध्ये आणखीन एक रामदासांनी केलेलं होतं, ते म्हणजे लिहिणं आणि वाचणं. अक्षर वळणदारच असलं पाहिजे, हा बोध त्यांनी दिलेला आहे. आता या पुढच्या पिढ्यांमध्ये तर फारच वाईट परिस्थिती आहे. आपल्या वेळेला बोरू होता, हे होतं काय म्हणायचं त्याला, हा टाक होता आणि ते पुस्ती गिरवायला लागायची. आता पुढच्या वयात ते अक्षर बिघडतं, पण निदान कुठेतरी आपल्याला वळण होतं. आता वाटेल तशी अक्षरं काढली जातात. जसं आपल्याला हल्ली मराठी भाषा कशी वापरली जाते त्याची लाज वाटत नाही ना, तेव्हा वळण सुद्धा वेलांटी द्यायची तर उजवीकडनं देतील किंवा नीट म आणि भ, नीट तो आकार व्यवस्थित आला पाहिजे, य व्यवस्थित आला पाहिजे, र नीट आला पाहिजे. म्हणजे
वळण जे असतं ना ते गेलेलंच आहे आता. आणि आता तर काय कॉम्प्युटर आणि ह्याच्यावरती टाईप करणं आणि कॅल्क्युलेटर, म्हणजे काही वर्षांनी 2+2=4 घ्या, कॉम्प्युटरवर करा, कॅल्क्युलेटरवर करा, अशी सुद्धा वेळ येईल. म्हणजे एक एक क्षमता या यांत्रिकीकरणामुळे आपण गमावून बसतो आहोत. आपल्या लहानपणी खाड खाड पाढे म्हणायला लागायचे, आता येणार नाही, हे तितकंच खरं आहे. पण तेव्हा म्हटलेलं आहे आणि त्याचा काहीतरी संस्कार असतो. जे आपण श्लोक म्हटले, पर्वता म्हटल्या, त्याचं तसं एक संस्कार असतो, तसंच हे सुद्धा आहे. रामदासांनी नरदेहाची निंदाही केलेली आहे आणि नरदेहाचं सार्थक करा याही दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. की फार पुण्याईने मनुष्य जन्म मिळतो, गीतेतही आपण वाचलेलं आहे. तर हा जो काही जन्म आपल्याला मिळालेला आहे तो परत तसाच मिळेल याची खात्री कोणाला आहे? मिळेल की नाही मिळाला तर कोणाचा मिळेल? तर आत्ता जो जन्म मिळालेला आहे त्या जन्माचं आपण सार्थक केलं पाहिजे. म्हणजेच सदभिरुची संपन्न आध्यात्मिक पाया असलेलं असं एक सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, हे त्यांना सांगायचं आहे. आता हे सगळं पार्श्वभूमी रामदासांच्या व्यक्तिमत्वाची, कार्याची आणि तो काळ याबद्दल बोलले. रामदासांनी जी उत्तम लक्षणं म्हणून सांगितलेली आहे, वाचताना असं लक्षात येतं की लहानपणापासून आपल्यावरती जे जे संस्कार केले किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या त्या सगळ्या इथे आहेत. म्हणजे समाजामध्ये, कुटुंबामध्ये कुठेतरी रामदास झिरपलेले होते. भले आपल्या पूर्वजांनी रामदास वाचले असतील किंवा नसतील, पण कसं वागावं त्याचं एक शिकवण त्यांनी दिलेली आहे. हे एकूण उत्तम गुण त्यांनी जे सांगितले त्यामध्ये हा मी म्हटलं तसं व्यवहारवाद आहे आणि सत्प्रवृत्त माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. आता म्हटलं अखंड सावधानता आणि विवेक विचार हा तर आहेच आहे. पहिला त्यांनी काय सांगितलंय, सद्गुरूंना किंवा व्यवहारातील जाणत्या व्यक्तींना वाट पुसल्याविना कुठे जाऊ नये. श्रम, वेळ आणि पैसा यांची हानी होते, कार्यनाश होतो. की मोठ्यांचा सल्ला घ्यावा. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे किंवा जिथे जायचं आहे त्याच्या संबंधी जी जाणकार अनुभवी व्यक्ती आहे. अहंकारापायी पुष्कळांना वाटतं मला काही कोणाची गरज नाही, माझी वाट मी शोधून काढेन, मला कळेल. काढता येते, येत नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो, तुमचे श्रम वाया जातात, तुमचा पैसाही वाया जातो. आणि हे दुसऱ्याचा सल्ला घेण्यासाठी किंवा दुसऱ्याची या संबंधी बोलण्यासाठी एक प्रकारची नम्रता अंगी लागते. मला सगळं कळतं आणि मला कोणाची गरज नाही असं जर तुम्ही म्हटलं तर हे होणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की अनुभवी माणसांचा सल्ला आणि परमार्थामध्ये तरी आवश्यकच आहे. सतत त्यांनी सांगितलं की सद्गुरू करा, सद्गुरूंची आवश्यकता आहे. कळत न कळत का होईना आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात. साधा एक उपदेश आहे की कोणतंही फळ हे ओळखल्याशिवाय खाऊ नका. लहानपणी मला आठवत आहे, आपल्याला सवय असते, आपण हिंडत असतो तेव्हा काही सगळीकडे डांबरी रस्ते नसायचे, कुठेतरी झाडं आहेत काहीतरी तोडलं, तोंडात घातलं आणि लहान वयात तर पटकन चव बघायची एक सवय असते. एखादं पान असेल, एखादं फळ असेल. ह्यांनी सांगितलंय की कुठलंही फळ हे आपल्या प्रकृतीचा विचार न करता तोंडात घालू नये, खाऊ नये. आणि परमार्थात कोणत्या प्रकारच्या साधनेने कोणतं फळ मिळेल याचा सुद्धा विचार. म्हणजे एकीकडे व्यवहार, एकीकडे परमार्थ, असं सतत ते सांगत चाललेले आपल्याला दिसतात. तेव्हा रस्त्यामध्ये पडलेली एखादी कुठली वस्तू उचलू नये. आता बघा, मध्यंतरी बॉम्बस्फोटाच्या काळामध्ये किती प्रचार केला जात होता. कुठेतरी पिशवी एखादी पडलेली असेल, पुडकं एखादं असेल, हात लावू नका. हे काळ बघा कसा येतो. रामदासांनी सहज उपदेश केलेला आहे की रस्त्यात कोणाचंही काही पडलेलं असतं, काय आहे हे माहिती नाही, तेव्हा त्याला हात लावू नका, धोका असू शकतो. तुमचा हेतू चोरी करण्याचा नाही, पण कोणीतरी तुम्हाला बघितलं आणि तू काय उचललंस असं होऊ शकतं. अखंड सावधानता.
किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. नंतर वादविवादाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की काही माणसांना आपली बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी, ज्ञान दाखवण्यासाठी अखंड वाद घालायची सवय असते. तर असे वादविवाद कधी करू नयेत आणि कुलशीलाची चौकशी केल्याशिवाय कुठल्याही स्त्रीशी विवाह करू नये. हेच पुरुषांनाही लागू आहे खरं तर, ते रामदासांनी लिहिलेलं नाहीये. तर कारण स्त्रियांच्या बाबतीमध्येच अधिक शीलाचा प्रश्न उपस्थित केला जातो, नीतिमत्तेचा प्रश्न उपस्थित केला जातो. तेव्हा हे समाजाने कायमच पाळलेलं आहे. आजच्या काळात आता मुलामुलींनी आपली लग्न ठरवली तर त्यांची त्यांची जबाबदारी, पण ठरवून केलेली लग्न, ह्या मुलीचं घराणं, तिचे संस्कार, तिचे आई वडील, आजी आजोबा, या सगळ्याची चौकशी करून मुलगी किंवा मुलगाही पसंत केला जातो. आणि समाजामध्ये ही प्रथा जी रुजलेली आहे ती बरोबर आहे. त्यांनी शास्त्र किंवा व्यवहार याच्या मर्यादा कधी ओलांडू नये हेही सांगितलेलं आहे. साधी गोष्ट, रात्री एकट्याने प्रवास करू नये. आजच्या काळामध्ये बघा काही काही गोष्टी कशा लागू पडतात. जे लोक हिंडतात, मुलीसुद्धा हिंडतात, मी डोळ्यांनी बघते की काहीही त्यांना वाटत नाही. म्हणजे मलाच भीती वाटते बघून. रात्री 2-2 वाजता एकट्या रस्त्याने जाताना मुलींना मी पाहिलेलं आहे. मला सवय आहे, मध्ये जाग आली उठते, मी जरा खिडकीशी जाते. कधी पौर्णिमा असली तर चंद्र दिसतो, आकाशाकडे बघायला बरं वाटतं. आणि खरोखर या कशा जातात मुली, म्हणजे वाईट दिवस आहे खरं. अशी स्थिती पाहिजे की कोणालाच कसली भीती राहता कामा नये. पण आज दुर्दैवाने तसं नाही आहे ना. मग हे सावधानता आवश्यक आहे. मग तिथे स्त्री पुरुष भेद हे, म्हणजे पुरुषांना सुद्धा भीती आहे, कोणीही चोर त्याला लुबाडू शकतो येऊन किंवा मारहाण करू शकतो. बायकांनी तर असलं कधीच करू नये, पण हे सगळ्यांनाच पटणारं नाही. नम्रता, जगामध्ये वागताना कधीही नम्रता सोडू नका आणि अनितीने कुठलाही पैसा घेऊ नका. त्या काळी केलेला उपदेश आजही उपयोगी पडणार आहे. तो ऐकतो कोणा भर वेगळा आहे, पण आहे. म्हणजे समाज कुठे कुठे कर्तव्यच्युत होऊ शकतो हे त्याने ओळखलं होतं. कसले कसले मोह पडू शकतात. स्त्री मोह असतो, पैशाचा मोह असतो, अनेक प्रकारचे वाईट मोह असतात. आणि त्या मोहावर विजय मिळवण्यासाठी मनावरती ताबा ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कोणाचाही द्वेष करू नका, वाईट संगत धरू नका. आणखीन एक त्यांनी सांगितलं की वक्त्याचा कधीही अपमान करू नका. खूप लोकांना सवय असते, प्रश्न विचारायला हरकत नाही, पण वेडेवाकडं मुद्दामून खोड्यात काहीतरी हे करायचं, त्याच्यावरनं वाद घालायचा. तुम्ही म्हणता हेच कशावरनं बरोबर, मी तुमच्यापेक्षा जास्त वाचलंय. असतीलही, असू शकतात, श्रोत्यांमध्येही अधिक विद्वान असू शकतात, परंतु कशा पद्धतीने बोलायचं किंवा मत व्यक्त करायचं याचे काही सभ्य सुसंस्कृत संकेत असतात. तेव्हा ते रामदास सांगताहेत. तर आणखीन महत्वाचं म्हणजे संत आणि परमेश्वर यांच्याबद्दलचं प्रेम कधीही आटू देऊ नये. कधी कधी असं वाटतं की अरे आपण इतकी भक्ती करतो, इतकं चांगलं, तरी आपलं का चांगलं होत नाही, की आपल्याला हवं ते का मिळत नाही. असा किंतु जरी मनात आला तरी तो ताबडतोब दूर करावा आणि ती श्रद्धा सतत बळकट अशी ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय क्रोधावर विजय, जे भगवद्गीतेतही आहे की फार संताप ही गोष्ट अतिशय वाईट आहे. आणि आपल्यावर प्रेम करणारे जे आपली मित्रमंडळी किंवा नातेवाईक असतात त्यांना कधी दुखवू नका. रागाच्या भरामध्ये आपण बोलतो, वागतो काहीतरी आणि ते मनात राहतं, तेव्हा माणसं जोडणं, म्हणजे हा माणूस परमार्थी असून, रानावनामध्ये राहणारा असून, सामाजिक बाबतीमध्ये किती ज्ञान त्यांना होतं पहा मानवी स्वभावाचं. आज आपण सायकॉलॉजी वगैरे विषयांबद्दल बोलतो, माहिती आहे आपल्याला, पण हे सगळं संतांना कळत होतं. त्या काळी कुठे होती सायकॉलॉजी, पण माणूस कळणं, माणूस ओळखणं हे महत्वाचं होतं. तसंच आत्मस्तुती करू नये हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पूर्वी काय बोललो याचं स्मरण ठेवा. काही माणसं, अरे मी असं बोलले होते, मी असं बोललेच नव्हते, शक्यच नाही,
पण तुम्ही बोलून गेलेले असता, ते लोकांच्या लक्षात असतं, कदाचित तुमच्या नसेल, आणि त्याच्यामधनं अनेक प्रसंग काही वाईट सुद्धा निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण पूर्वी काय बोललो, काय सांगितलं याचं स्मरण ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत सोडू नका. कुठलेही संकट आलं तरी हिंमत सोडू नका. कोणी दुसऱ्याने एखादा अपराध केला असं लोक म्हणत असतील तरी तो सिद्ध झाल्याशिवाय त्याचा तिरस्कार करू नका. माणूस काय होतं, कानगोष्टीच्या सारखं असतं. कोणीतरी काहीतरी बोलतं, ते लोकांना खरं वाटतं आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यावर एक शिक्काच मारायचा, हा माणूस म्हणजे असाच आहे. ते सत्य आहे की नाही हे तपासून बघा. हे करण्याच्या भानगडीत फार थोडी माणसं पडतात. ते त्यांना वाटतंय 4 लोक बोलतात म्हणजे खरंच असेल, कदाचित ते तसं नसेलही. त्या समाजामध्ये वावरताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तसंच त्यांनी सांगितलं की कोणी चहाडी केली तरी ती स्वतः खात्री केल्याशिवाय खरी मानू नका. सतत सुखाची अपेक्षा करू नका. प्रयत्न करणं सोडू नका आणि परोपकार करण्यामध्ये कधीही त्रास मानू नका. पुष्कळ जण एखाद्याला मदत करतात पण पाठीमागे कटकट, काय ऐकलं, मला त्रास झाला, माझा वेळ गेला, माझे पैसे खर्च झाले, असं असतं. पण परोपकार करताय ना, मग तो स्वच्छ शांत मनाने करा. करायचं असेल तर चांगल्या मनाने करा, तरच त्याचं तुम्हाला समाधान मिळेल. आणि त्या लक्षात ठेवायचं असेल तर ते त्याने ठेवायचं, आपण नाही ठेवायचं की मी आमच्यासाठी अमकं केलं होतं. पण बऱ्याच लोकांना स्वतः काय केलं दुसऱ्यासाठी हे फार डोक्यात ठेवायची वाईट एक सवय असते. आणखीन एक त्यांनी सभेच्या संदर्भामध्ये सांगितलंय की सभेमध्ये बोलायला लाजू नका. खूपदा मनामध्ये काही प्रश्न असतात किंवा असं वाटतं विचारावं किंवा आपल्याला थोडं काही वेगळं माहित आहे ते सांगावं, पण माणसं पटकन उभं होऊन सांगत नाही. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा वर्गात बोलायला मुलं लाजतात. मग बाहेर पडलं वर्गाच्या की मॅडम हे सांगा, हे मला कळलं नाहीये, किंवा मला मी हे पण वाचलंय, हे सांगायला येतात. पण एक प्रकारचा संकोच आणि भीती की लोक हसतील, आपलं चुकलं तर, ही भीती असते. तर ते करू नका. सभेमध्ये बोलायला लाजण्याचं काही कारण नाही. तुमचे विचार तुम्ही मोकळेपणाने मांडत जा, हे त्यांनी सांगितले आहे. बाकी साधे उपदेश आहेत. कुठेही उगीच पैजा मारायचा नाही. परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघू नका आणि कोणाचे उपकार घेऊ नयेत. आणि क्षुद्र बुद्धीच्या माणसाची तर मुळीच नाही. जी व्यक्ती बोलून दाखवेल, फारच थोडी माणसं अशी असतात की जी शब्द काढणार नाहीत तोंडातनं, तुम्हाला तुमच्यावर काही उपकार केले असतील किंवा मदत केली असतील, पण नाही तर बऱ्याच जणांना ते बोलून दाखवायची सवय असते. ती अत्यंत वाईट आहे, चुकीची आहे. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. उपकार घेतले तर ते फेडल्याशिवाय राहू नका. यानं त्या प्रकारे कुठल्याही सर्वसामान्य माणसात जवळ ती बुद्धी असते की आपल्याला कोणी मदत केली तर त्याला लागली तर आपणही ती करत असतो, आणि हे पाळावं हे ते आवर्जून सांगतायत. त्याचप्रमाणे साधं मळके वस्त्र वापरू नका, चिचरभूतपणा सोडू नका आणि बाहेर जाणाऱ्याला कुठे जातोस म्हणून विचारू नका. हे आत्तापर्यंत आपण पाळतो बघा. लहानपणापासून घरात आपल्याला हे कुठून आलं बघा, हे दासबोध वाचल्यावर लक्षात येतं की हे संस्कार कुठून आले. कोठावू नको असं म्हणायचे पूर्वी. म्हणजे कुठे जातोस, कुठे जातेस, कशाला जातेस, हे प्रश्न विचारायचे नाहीत. हा एक संकेत असा झालेला आहे. नंतर कुठल्याही कामामध्ये एक व्यापक दृष्टी असली पाहिजे. काही छोट्या अशा कल्पना घेऊन तेवढ्या पुरेसा विचार न करता सगळ्या समाजाचा, शक्यतो सगळ्यांना बरोबर घेऊन अशा प्रकारचा आपल्या वर्तनामधला भाग असायला पाहिजे. नंतर कुठलाही व्यवहार पैशाचा लेखी करावा. तोंडी देवघेव असू नये, त्यांनी स्पष्ट सांगितलंय. आणि सरकार दरबारी, शासनाकडे किंवा अशा कुठेही जाताना कोणीतरी बरोबर घेऊन जावं. पूर्वी लग्न ठरवायला जातानाही 4 माणसं घेऊन जायची बघा. कारण असं व्हायला नको की असं ठरलंच नव्हतं, आम्ही असं म्हटलंच नव्हतं, कोणीतरी साक्षीदार. तसंच व्यवहार करताना सुद्धा कोणीतरी आपल्या विश्वासातला साक्षीदार बरोबर घेऊनच जावं. हा म्हणजे कुठला व्यवहार त्यांचा कमाल वाटते. एक एक वाचताना आपल्याला साध्या गोष्टी वाटतात,
पण त्या काळी त्यांनी हे सांगितले फार महत्वाचं आहे. आपल्या अंगावर खोटी बाजू घेऊ नये. खऱ्या खोट्याचा वाद चालू असला तर काही काहींना आपल्याला तेच बरोबर वाटतं आणि आपण बोलतो. तसंच सभेच्या निर्णयाला मान द्यावा हे त्यांनी सांगितले की बहुमताला मान दिला पाहिजे आणि जी गोष्ट ज्या बाबतीत आपल्याला काही माहिती नाही त्याच्या बाबतीत ठामपणे बोलू नये. काही काही लोकांना अशी सवय असते की त्यातलं काहीच माहिती नाही पण बोलत सुटायचं. तर असं कधीही माणसाने करता कामा नये. आपल्या बोलण्याला जर मान नसेल तर उगीच तोंड घालू नये हे पण त्यांनी सांगितलंय. काही काही ठिकाणं स्वतःकडे मोठेपणा घेऊन सांगायला जातात, कोणी त्यांना किंमत देत नाही तरी ते बोलत राहतात. तर असं उगीच आपण बोलू नये हे त्यांनी सांगितलंय. शरीर बळाच्या जोरावर कोणावरही अन्याय करू नये, खादाडपणा करू नये. अन्नाचे आता हे बघा, आरोग्यात आपण जे वाचतो ते रामदासांनी सांगितले बरं का, 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग वायू. आपण म्हणतो ना जेवण घेताना 1 कप्पा मोकळा ठेवला पाहिजे. आपण सांगतो भरपेट जेवा, पण भरपेट कधी जेवायचं नसतं. पण हे बरोबर त्यांनी म्हणजे आरोग्याचाच हा खरं म्हणजे नियम आहे की तुम्ही 2च भाग अन्न घ्या, पाण्याला जागा, पाणी कमी पिऊन चालत नाही, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे आणि 1 भाग रिकामा ठेवायला पाहिजे. दुष्ट किंवा चहाडखोर माणसाच्या घरी मुक्काम करू नये. अगदीच वेळ आली तर जरुरी पुरतं राहावं आणि आपल्या माणसाबद्दल सारखं कौतुकाने बोलू नये. पुष्कळ आयांना सवय असते, आज्यांना सवय असते, अनेक बायकांना सवय असते की आमचा नवरा म्हणजे कसा. प्रत्येकाला आपापल्या या सगळे नातलग प्रियच असतात, परंतु ते टकळी लावणं हे पुष्कळ बायकांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये फारसं नसतं. पुरुष चांगलं सुद्धा कधी बोलत नाही. चांगलं बरोबर आहे ना, चांगलं असलं तरी कधी म्हणणार नाही की बाबा हे चांगलं आहे. मनात कळत असतं, प्रेम असतं, कळत असतं, पण व्यक्त नाही. सर्वसाधारणपणे बायकाच व्यक्त अधिक होतात, जास्त काही वेळा जास्तच अधिक होतात. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे की सारखं कौतुक मात्र करू नये आणि आपली आपण स्तुती करू नये. ते त्यांनी म्हटलंच आहे, आपुली आपण जो स्तुती करी तो एक मूर्ख. तेव्हा स्वतःच कौतुक, स्वतःचीच सारखं उदो उदो करणं. आपल्या विनोदाला आपणच हसू नये. मादक पदार्थाचं सेवन करू नये. केव्हाच उपदेश करून ठेवलेला आहे पण तो कोणी लक्षात घेत नाही. आता तर त्याला प्रतिष्ठा आलेली आहे, प्रतिष्ठा आलेली आहे. चोंबड्या माणसाची मैत्री करू नये. शब्द बघा, हे यांचे रामदासांचे शब्द आहेत. सतत उद्योगामध्ये असावं, मिंधेपणाने वडिलांचंही अन्न खाऊ नये. किती महत्वाचं आहे बघा की प्रत्यक्ष वडील जरी असले तरी वडिलांचंही मिंधेपण. आणि जुन्या काळी तर मुलांकडनंही घेत नव्हते. म्हणजे ही पण प्रथा होती की आपण कोणावरही अवलंबून राहायचं नाही, आपल्यापुरतं आपण शेवटपर्यंत आपल्याला पुरेल एवढी पुंजी ठेवायची आणि त्या हिशोबातच जगायचं. की आता आहे म्हणून उडवा पैसे आणि मग म्हातारपणी बघतील मुलं, असं नाही, तेच उलट आहे. तेव्हा मिंधेपणाने वडिलांचंही अन्न खाऊ नये, कुणाच्याही उणीवांना हसू नये. हे पण फार लक्षात घेण्यासारखं आहे. प्रत्येकामध्ये काही कमतरता असते, उणीवा असतात, स्वभावामध्ये म्हणा किंवा आयुष्यात काही अडचणी असतात, पण त्याची टिंगल करणं हे अतिशय वाईट आहे. दृष्टीला पडलेली वस्तू चोरून घेऊ नये, चिकूपणा करू नये, मित्रांशी भांडू नये, खोटी साक्ष देऊ नये, विश्वासघात करू नये. तेव्हा हे सगळ्या व्यवहारामध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत. धनसंपत्तीने उन्मत्त होऊ नये, 4 पैसे जवळ असले म्हणजे मी म्हणजे कोण, आणि हरिभक्ती करण्यास लाजू नये. काही जणांना लाज वाटते की आपण कीर्तनाला जातो, आपण भजन करतो, त्याच्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. आणखीन एक गोष्ट, व्यवहारवादाच्या दृष्टीने सज्जन लोकांमध्ये वावरताना त्यांचा मान मर्यादाही सांभाळावी.
की कुठल्या समुदायामध्ये आपण आहोत आणि तिथली आजूबाजूला असलेल्या माणसांची पात्रता काय आहे आणि आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे समजलं पाहिजे. शक्यतो मूर्खांशी संबंध येऊ देऊ नये. संबंध आल्यावरच कळतं की हा मूर्ख आहे. आपल्याला एकदा कळलं की निदान लांब ठेवायचं त्याला. गैरसावधपणे आपली वस्तू विसरू नये. लहानपणी मला आठवत आहे इतकी कडक शिस्त असायची की एखादी गोष्ट हरवते म्हणजे काय, पेन्सिल हरवली, वही हरवली, रुमाल हरवला, चालणार नाही. इतकं घरात म्हणजे आमच्या तरी होतं कडक. बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये असायचं हे. आणि म्हणजे यामध्ये मला कसं जाणवतं, आपल्याला ना मेंदूला पण एक शिस्त लागते की लक्षात ठेवायची आपली वस्तू. आपण उठलो चालू पडलो, ती पर्स इथेच राहिली, मोबाईल इथेच राहिलाय, असं अनेकांचं होतं. याचं कारणच आहे की शिस्तच लागलेली नाही. आपल्याजवळ काय होतं, प्रवासामध्ये बॅगा किती आहेत मोजून ठेवल्या पाहिजे. 4 बॅगा आपल्या आहेत की नाही, पर्स सकट आणि स्वतः सकट सगळं काही आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्यामुळे खूप लोक अशी, मी ज्याला गबाळेपणा म्हणा, विसराळूपणा म्हणा, याचं कारण आज आता मला जो काही एक प्रकार सारखा डिम्नेशिया आणि हे ऐकू येतं त्याचं जरा आश्चर्य वाटतं. आता खूप वयस्कर झाल्यामुळे असे आजार होतात ते अटळ असतील, पण मध्यमवयीन किंवा यांना सुद्धा होतात. याचा अर्थ कुठेतरी मला वाटतं, मला शास्त्रीय कारण माहिती नाही, मी काही वैद्यकशास्त्रातली तज्ज्ञ नव्हे, पण शिस्त ही बुद्धीलाही आपल्या लावावी लागते की माझ्याकडनं हे हरवता कामा नये. किंवा मी जर सांगितले की उद्या 5 वाजता मी तुमच्याकडे येते, तर मी डोक्यात ठेवलं पाहिजे आणि ती वेळ पाळली पाहिजे. अलीकडच्या काळात एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात, पण खूप जणांनी मी विसरूनच गेले असं खूप माणसं करतात. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही मनावर ते कोरून ठेवलेलं नाहीये, त्याचं महत्व तुम्ही नीट घेतलेलं. बस आपलं काहीतरी कॅज्युअल बोलायचं म्हणून असं नाही होता कामा. तेव्हा ह्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या आहेत त्या मला फार महत्वाच्या वाटतात. कुळाचार सोडू नये हे त्यांनी सांगितलेलं आहे. आज आता फार थोड्या घरामध्ये ते आहे, पण हळूहळू त्याचंही महत्व कळतं आहे. दुसरं, प्रपंचातल्या अडीअडचणी सांगून हरिकथा करणं किंवा ऐकणं हे सोडून देऊ नये की वेळच मिळत नाही, हो मला जायचं होतं कीर्तनाला किंवा अमुक एक चांगलं व्याख्यान ऐकायला पण जमतच नाही. अशा प्रकारच्या अडचणी संसारातल्या सांगू नका, कारण संसार म्हटलं की अडचणी या असणारच. कोणी ना कोणीतरी कोणाच्या येण्या जाण्याच्या वेळा सांभाळायच्या असतात, स्वयंपाकाच्या वेळा सांभाळायच्या असतात, नातवंडांचं काही करायचं असतं, हे सगळं असणारच आहे. पण तुम्ही त्यात जितकं अडकाल तेवढं त्याच्यामध्ये गुंतून राहता. आणि हेच आज वेगळ्या भाषेत बायकांना विशेषतः कसं सांगितलं जातं, स्वतःसाठी 2-3 तास काढा, काही असेल तुमच्या घरामध्ये, हे सांगितलं जातं. सांगायची वेळ आलेली आहे, कारण खूप बायका वर्षानुवर्ष घरातच पिचलेल्या आहेत. त्यांना आजही इतकं स्वातंत्र्य असून सुद्धा, आणि स्वातंत्र्य सुद्धा घेता यावं लागतं, ते असं कोणी देत नाही, हे पण तितकंच खरं आहे. नंतर हिंसा करू नये, पावसात रात्री बेरात्री हिंडू नये. आणि त्या काळामध्ये तर हे फारच महत्वाचं होतं, आजही आहे पण त्या काळामध्ये तर अधिकच होतं. सभा पाहून गोंधळू नये, समर्पक उत्तर देण्याचं टाळू नये. खूपदा आपण नको त्यावेळेला गप्प बसतो, कोणीतरी काहीतरी आपल्याला बोलतं, आपण त्याला प्रत्युत्तर देत नाही. अपमान नाही करायचा, पण त्यांना जाणवून दिलं पाहिजे, पण तसं आपण करत नाही. आणि म्हणून त्यांनी मुद्दाम म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे. कोणी आपला धिक्कार केला तरी धैर्य सोडू नये. आपण फार पटकन नर्व्हस होतो, कोणीतरी आपल्याला टीका केली, काहीतरी बोललं की असं वाटतं खरंच मी इतके वाईट आहे का, किंवा इतकं माझ्या हातनं चुका होतात का, असं वाटतं. पण आपणही आपली पारख करायला पाहिजे. मी कुठे आहे हे कळलं पाहिजे, आणि ते जर का आपल्याला एकदा कळलं तर त्याचं यश आपल्याला नक्की कधी ना कधीतरी मिळत असतं. आणि तुम्ही नर्वस होता असं दिसलं की टोचायला लोक तयारच असतात. तेव्हा आपण ते मनावर त्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, कारण कुठलंही असो बोलणाऱ्याला बोलू दे, आपण लक्ष द्यायचं नाही. दुसरी एक गोष्ट, गुरु केल्याशिवाय राहू नये आणि वैभव आणि आयुष्य यांची शाश्वती धरू नये, असं त्यांनी सांगितलंय. की आयुष्य आज आहे उद्या नाही, आणि म्हणून आज आहोत, आपलं अस्तित्व आहे, श्वास चालू आहे, तोपर्यंत माणसाने माणसाशी प्रेमाने वागा, एकमेकांना मदत करा.
कशाचाही भरवसा नाही, हे तर आपल्याला दिसतच आहे. अपकीर्ती होईल अशी कुठलीही गोष्ट माणसाने करू नये, सत्याचा मार्ग सोडू नये आणि विचारपूर्वक सत्याच्या आणि सत्प्रवृत्तीच्या मार्गानेच आयुष्याची वाटचाल करत राहावी. ही सगळे उत्तम गुण म्हणून त्यांनी सांगितले. आता हा सगळा उपदेश बराचसा, काही गोष्टी यातल्या वेगळ्या आपण लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. याचा अर्थ आपल्या कुटुंब पद्धती भारताची जी फार चांगली मानलं जातं ना, त्याचं कारण हे आहे की हे सगळा हा उपदेश आपल्याला मोठी माणसं आपल्या आचरणातनं सांगत असतात. ते काय दासबोध समोर घेऊन आपल्याला शिकवत नाही, पण स्वतःच्या आचरणातनं आणि कुटुंबातल्या संस्कारांमधनं आपल्याला हे शिकवलं जातं. आणि या गोष्टी अतिशय जीवन जगताना महत्त्वाच्या आहे. एक सरळ साधं नीतिमत्ता असलेलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला जगायचं आहे समाजामध्ये, तर त्यासाठी हे लागतं. त्यासाठी धनदौलत, सौंदर्य किंवा आणखीन काही असं काही लागत नाही की खूप प्रसिद्धी. पुष्कळांना असं वाटतं की काय मोठी माणसं, एवढी मोठी त्यांचं नाव आहे, पण नाव असलेली सगळीच माणसं माणूस म्हणून मोठी असतात असं नाही. त्यांचे पाय मातीचे असतात. तेव्हा आपण जे कोणी आहोत त्यामध्ये आपण समाधानाने आणि सात्विक वृत्तीने जगणं हेच महत्त्वाचं आहे. आणि रामदासांना मला वाटतं या उत्तम गुणांमधनं तेच सांगायचं आहे. म्हणजे एका अर्थी हे उत्तम पुरुषाचेच गुण आहेत, जे आपल्याला वेगळ्या पद्धतीने भगवद्गीतेमध्ये वाचायला मिळतात. तेच उत्तम पुरुष काय स्त्री काय, म्हणजे माणसाचे म्हणूया आपण. त्या काळी तो उल्लेख स्त्री म्हणून केला जात नव्हता, पण उत्तम माणसाचेच हे उत्तम गुण आहेत. जीवन जगताना जे जे आचरणात आणणं, आणि व्यवहारवाद पण त्याच्यामध्ये आहे, आणि नैतिकताही आहे, अध्यात्मही आहे. या सगळ्याची एक सुरेख सांगड या उत्तम गुणांमध्ये घातलेली आपल्याला दिसते. म्हणजे मूर्खाची लक्षणं सांगताना एक प्रकारे निगेटिव्ह त्यांनी सांगितलं, मूर्ख कसे असतात, आणि कसं नसावं हे सांगितल्यावर कसं असावं हेही सांगणं महत्त्वाचं होतं. आणि म्हणून मूर्खांच्या लक्षणानंतर उत्तम गुणांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि ते फार उपयोगीही आहे आणि विचार करण्यासारखंही आहे. म्हणून मी हा विषय मुद्दामून निवडला. धन्यवाद.